हॅलो, समृद्धी किचन आपलं स्वागत करत आहे. चला आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने तांदळाची खीर बनवणार आहे. ते पण रेशनच्या तांदळापासून बनवणार आहे. तर चला मग रेसिपी चालू करायच्या अगोदर किंवा रेसिपी जर माझी आवडली तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया. सुरुवातीला मी हे 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे. मध्यम वाटी तांदूळ आहे, सॉरी वाटी आहे. तर आता आपण ह्या रेशनच्या तांदळापासून खीर बनवणार आहे. ते तांदूळ एकदम स्वच्छ करून घेतलेले आहेत. आता रेशनचे तांदूळ आहेत म्हटल्यानंतर आता आपण अगोदरला पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. मी 2 ते 3 वेळा हे तांदूळ जे आहेत ते एकदम स्वच्छ धुवून घेणार आहे. तर हे पहा, तर हे मी तुम्हाला धुतल्यानंतर दाखवते. एकदम स्वच्छ धुवून घेतलेत आहे तांदूळ. त्याच्यावर आता एक मिक्सरचं भांडं घेणार आहोत. त्या भांड्यामध्ये आता आपण हे तांदूळ घेऊन वाटणार आहे, ज्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. तर हे पहा, अशा पद्धतीने वाटलेलं आहे. जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठंही नाही ठेवायचं. मध्यम आपल्याला आरड-बोरड वाटून घ्यायचं आहे. तर आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेणार आहे. ते पहा, तुम्हाला मी दाखवते. अशा पद्धतीने आपण वाटलेलं आहे आणि पाण्याचा वापर करायचा नाही. तर चला त्याच पद्धतीने मी हे तांदूळ जे आहेत वाटून घेतलेलं आहे. तर चला आता आपण याची खीर बनवूया. त्या अगोदर आता आपण एक कढई ठेवली होती मी गॅसवर गरम होण्यासाठी. तर त्या कढईमध्ये आता आपण गावरान तूप घेणार आहे. तूप सुद्धा मी घरच्या घरी बनवलेलं आहे. एकदम खमंग वास येत आहे कढईमध्ये टाकताच. तर चला आता आपण या चमच्याने मी 4 ते 5 चमचे तूप घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपण ओल्या नारळाचा किस छोटी वाटी, बदाम घेतलेला आहे छोटे तुकडे करून, काजूचे पण छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि मकेज बी. आणि आता त्यामध्येच लगेच आपण बेदाणा घेणार आहोत. हे सगळं साहित्य आहे ते ह्या तुपामध्ये आपण छानसं भाजून घेणार आहोत. एकदम छान खमंग असा वास येत आहे. एकदम साधी सोपी पद्धत आहे तांदळाची खीर बनवण्याची. एकदम झटपट होणारी खीर. तर चला आता आपण जे हे तांदूळ वाटून घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये घेणार आहोत आणि ते तांदूळ सुद्धा आपण ह्याच्यामध्ये छान या तुपामध्ये मिक्स करून तांदूळ सुद्धा आपण छान खमंग असं भाजून घेणार आहोत. तर हे पहा, आता आपण अशा पद्धतीने भाजून घेणार आहोत जोपर्यंत ही तांदळाचा थोडासा कलर बदलत नाही आणि तांदूळ आपला व्यवस्थित भाजत नाही तोपर्यंत आपण हे व्यवस्थित भाजून घेणार आहे. तर आपण त्यामध्ये थोडीशी वेलची पूड घेणार आहोत आणि आता जे घेणार आहे ते म्हणजे जायफळ. जायफळ जे आहे ते खिरीचे स्वाद आहे ते एकदम वाढवेल, पण आपल्याला जायफळ जास्त घ्यायचं नाही. एकदम चिमूटभर जायफळ घेतलेला आहे. तर आता आपण विलायची आणि जायफळ सुद्धा ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. तर हे पहा, तांदूळ एकदम छान भाजले आहेत. तर चला त्यामध्ये आता आपण पाणी घेणार आहोत. पाणी जे आहे ते आपल्याला थोडंसं जास्त घेणार आहोत कारण आपण कच्चे तांदूळ वापरलेले आहेत. त्यामुळे आपल्याला ही खीर जी आहे ती शिजवण्यासाठी थोडंसं पाणी जास्त लागेल किंवा जसं लागेल तसं वापरलं तर सुद्धा चालेल. तर आणि प्रत्येक वेळेस असं ढवळत राहायचं म्हणजे ह्याला गाठी होणार नाहीत. जोपर्यंत ह्याला उकळी फुटत नाही तोपर्यंत आपण असं ढवळत राहणार आहे. तर हे पहा, मी तुम्हाला पूर्णपणे अशी उकळी फुटल्यानंतर दाखवत आहे. एकदम मस्त अशी घट्ट झालेली आहे. पण ही खीर जी आहे ती अजून खाण्यासाठी तयार झालेली नाही. अजून आपल्याला ह्याला भरपूर शिजवून घ्यायचं आहे. तर हे पहा, ही खीर जी आहे ती छान उकळी फुटलेली आहे आणि शिजत पण आहे. तर आता आपण याच्यामध्ये अजून पाणी घेणार आहोत कारण जसं पाणी कमी होईल तसं आपण याच्यामध्ये पाणी वापरणार आहे. जास्त आपल्याला पातळ आणि जास्त घट्टही नाही बनवायची. तर चला आता आपण यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि असं हमेशा ढवळत राहायचं आहे. तर हे बघा, 50% खीर आपली शिजलेली आहे. तर आता आपण याच्यामध्ये चव वाढवणार आहे म्हणजे आपली खिरीसाठी साखर वापरणार आहे. मी माझ्या आवडीनुसार घेत आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. आता साखर आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया छानसे. तर हे पहा, साखर याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. तर आता हे खीर जे आहे ते पूर्णपणे आता आपण याच्यामध्ये साहित्य वापरलेलं आहे. तर आता आपण हे झाकून ठेवणार आहे. झाकून ठेवल्यानंतर मी तुम्हाला चांगलं एक थोड्या वेळाने दाखवत आहे. तरी साखर जी आहे पूर्णपणे विरघळलेली आहे. तर आता आपण काय करणार आहे ते एक वेळेस आता आपण हे पूर्णपणे बघणार आहे. तर खीर जी आहे ती मस्तपैकी अशी छान शिजलेली दिसत आहे. तर आता ही खीर जी आहे ती छान शिजलेली दिसत आहे. थोडीशी चेक करून बघणार आहे. तर हे पहा, थोडीशी खीर घेतलेली गरमागरम मस्त खीर शिजून तयार झालेली आहे आणि साखर पण आपली व्यवस्थित पडलेली आहे. तर चला, तर ही खीर जी आहे ती खाण्यासाठी तयार आहे. तर चला मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे. काही तर आपल्याला गोड खाऊस वाटतं तर एकदम झटपट तांदळाची खीर तयार आहे. तर चला त्याच्यावर मी अजून थोडंसं ओलं खोबरं
आणि एकदम थोडीशी तुपाची धार सोडणार आहे. एकदम मस्त अजूनच चव वाढेल. तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला जर काही खाऊसं वाटत असेल गोड तर झटपट रेशनच्या तांदळापासून मी ही खीर बनवलेली आहे. तुम्ही पण बनवा. रेसिपी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार.